नमस्कार, मी मयूर नवले नवराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। सध्या महाराष्ट्रात पावसाला खूप झोडपले आहे, त्याबद्दल आपल्याला माझी सहकारी तृप्ती सांगेल। नक्कीच मयूर, गेले काही दिवस पावसाने उसंता घेतली होती, मात्र आता शनिवार पासूनच पावसाने राज्यभरात दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। सततच्या संततधारमुळे राज्यातील जनजीवन देखील काही भागातलं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। तसंच नवी मुंबई ठाणे पालघर नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की महाराष्ट्रासह मुंबईला सुद्धा पावसाने खूप दमदार झोडपले आहे, त्याबद्दल माझी सहकारी श्वेताकडून जाणून घेऊया। जसं तू म्हणालास मयूर की पावसाने सुरुवात झालेली अनेक ठिकाणी अपघातही बघायला मिळत आहेत। 2 दिवसापासून अपघाताची सत्र सुरूच आहेत। अशा प्रकारे आज मुंबईमध्ये पुन्हा अशीच एक घटना समोर आली, ती म्हणजे गिरगाव जवळ खड्डा पडल्यामुळे मुंबईची बेस्ट आहे ती खड्ड्यामध्ये अडकली होती। जवळजवळ हा खड्डा 5 फुटाचा होता। बस मागचं चाक हे खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असता, पण सुदैवाने यामध्ये कोणताही प्रवासी जखमी झालेला नाहीये अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे। पण हा खड्डा कशामुळे पडला तर पावसामुळे पडला अशी माहिती समोर येत आहे आणि त्याच बाजूला गिरगावच्या मेट्रो स्टेशनचं कामही सुरू असल्यामुळे हा खड्डा पडलाय अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर दुसरी बातमी अशी आहे की इंद्रायणी पूल, जी काल दुर्घटना घडली, इंद्रायणी पुलावरून जवळजवळ 30 लोक खाली पडले, नागरिक पाण्यामध्ये वाहून गेले अशी माहिती मिळत होती। आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। सकाळपासून ड्रोनची पाहणी करून नागरिकांना वाचवण्यात आलेले आहे। त्यामध्ये एक जखमी नागरिक होता, त्याने अशी प्रतिक्रिया दिली की पूल कशामुळे कोसळला। त्यांनी सांगितलं की एकाच पुलावरून 2 बाईक जात होत्या, त्याचा तोल सावरता आला नाही आणि अनेक जण होते, जवळजवळ 500,000 नागरिक त्या एका पुलावरती होते, म्हणून दुर्घटना घडली अशी जखमीकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। सततच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर जशी हिरवळ पसरली आहे, तशी शेअर बाजारमध्ये सुद्धा आपल्याला एक हिरवळ पाहायला मिळाली। चला याबद्दल जाणून घेऊ। आज व्यापार क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या जर पाहायच्या झाल्या तर शेअर बाजारात तर हिरवळ आहेच, त्यासोबतच धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। गेल्या 6 महिन्यांपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना जी बोनसची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे। शासनाने जवळपास 180 कोटी इतका निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की हे बोनस त्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 1,56,000 शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे आणि या महिन्याच्या 18 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनसची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। यासोबतच जसं आपण म्हणालो की शेअर बाजारात हिरवळ पाहायला मिळते आहे। आज सकाळी शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी सकाळच्या सत्रात वधारले होते, मात्र दुपारनंतर शेअर बाजारामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे या म्हणजे गुंतागुंतीच्या काळात आणि शेअर बाजारामधील जे चढ उतार सुरू आहे, असं असताना गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेणं कधीही म्हणजे महत्वाचं ठरेल। यासोबतच क्राईम क्षेत्रात सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे, त्याबद्दल माझी सहकारी वैष्णवीकडून जाणून घेऊया। नक्कीच मयूर, शिर्डीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी एका 42 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आणि हत्या केल्यानंतर त्याचा फोन एका दुकानात जाऊन विकला आणि तो फोन विकून जे पैसे आले त्या पैशांनी हत्या केली आणि ती हत्या केवळ आणि केवळ अल्पवयीन 7 मुलांनी केलेली आहे। आणि दुसरी धक्कादायक घटना ही उपराजधानी नागपुरातून येते आहे। नागपुरात 3 वेगवेगळ्या ठिकाणून 3 जणांची हत्या झाली आहे। प्रेम संबंधातून, जुन्या वादातून आणि सूडपोटी ही हत्या करण्यात आली आहे। यामुळे नागपूर शहर हादरलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्याला शेअर मार्केटमध्ये चढ उतार पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे सोन्याच्या किमतीत सुद्धा आपल्याला चढ उतार पाहायला मिळतात। त्याबद्दल माझी सहकारी हर्षदा जाधव तुम्हाला सांगू। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याची पाहायला मिळत आहे। सोन्यासोबतच चांदीच्या किमतीत देखील वाढ होत आहे। आज सोन्याच्या किमती 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1,01,000वरती पोहोचले आहेत, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 93,000वरती पोहोचले आहेत। याशिवाय चांदीच्या किमतीने देखील 1,00,000चा टप्पा पार केला आहे। यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं फार अवघड होत आहे। सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य लोक सोनं खरेदी करू शकत नाहीयेत। याशिवाय दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे AI गर्लफ्रेंड। आपण AI चा वापर आपल्या रोजच्या जीवनात करतो।
सर्वसामान्य लोक किंवा विद्यार्थी, ऑफिसला जाणारी लोक त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI चा वापर करतात. असाइनमेंट पूर्ण करण्यापासून ते अगदी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या विषयांवरील माहिती शोधण्यापर्यंत आपण AI चा वापर करतो. पण आता या AI च्या मदतीने एक व्हर्च्युअल आणि डिजिटल गर्लफ्रेंड तयार करण्यात आली आहे, जिचं नाव मिओ असं आहे. ही गर्लफ्रेंड मेटालूप नावाच्या स्टार्टअप कंपनीने तयार केली आहे. ही गर्लफ्रेंड तुम्हाला इमोशनली सुद्धा साथ देऊ शकते. तुम्ही या गर्लफ्रेंड सोबत तुमच्या भावना शेअर करू शकता. पण या ही गर्लफ्रेंड तयार करताना एक प्रोसेसर वापरण्यात आला आहे, तो म्हणजे जेलसी. ही गर्लफ्रेंड एखाद्या नॉर्मल गर्लफ्रेंड प्रमाणे जेलस देखील होऊ शकते आणि तुमच्यासोबत संवाद देखील साधू शकते. त्यामुळे जर तुम्ही सिंगल आहात किंवा तुम्हाला तुम्ही गर्लफ्रेंडच्या शोधात असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. थँक्यू. मनोरंजन क्षेत्रात सुद्धा काय घडत आहे त्याबद्दल माझा सहकारी चेतन बोडके तुम्हाला माहिती देईल. अहमदाबाद विमान दुर्घटनेला आज 5 दिवस पूर्ण झाले आहेत, तरी देखील अजून नवनवीन अपडेट्स आपल्याला समोर येत आहेत. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया याला हा अद्यापही बेपत्ता आहे. दुर्घटना होऊन आज 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. अद्यापही त्याचा शोध झालेला नाहीये, शोध लागलेला नाहीये. त्याच्या परिवाराकडून अद्यापही शोध प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये आणि इव्हन सरकारी रुग्णालयामध्ये देखील त्याचा शोध घेतला, परंतु अद्याप तो मिळालेला नाहीये. अभिनेता आमिर खानने सितारे जमीन परच्या मुलाखती दरम्यान पहलगाम हल्ल्यावरती भाष्य केलंय. त्याने अद्यापही भाष्य केलेलं नव्हतं, यामुळे त्याला सोशल मीडियावरती ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यासोबतच त्याने अद्याप का भाष्य केलं नाही याबद्दलही त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात पावसाळा खूप वेगाने सुरू आहे. अशा या पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल माझी सहकारी सुरुचित आपल्याला सांगेल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात दुखणे किंवा पोटात गॅस होण्याची शक्यता असते. शरीरात ॲसिडिटी वाढल्यानंतर उलट्या, मळमळ किंवा वारंवार पोटात वेदना होऊ लागतात. या वेदना होऊ नये म्हणून आहारात हलक्या अन्नपदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणार नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात ब्रोकोली, कोबी, शेंगदाणे किंवा जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी होण्याची शक्यता असते. याशिवाय पोटात वेदना वाढू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो ताज्या फळांचे, भाज्यांचे आणि शरीरास पचण्यासाठी हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. थँक्यू. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र.com ला फॉलो करा. धन्यवाद.